आपण बघितलं की धर्मादाय आयुक्ताचा पेपर झाला आणि या पेपरमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचं आकर्षित पद होतं ते म्हणजे निरीक्षक पद। आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कॉल येतात की सर आम्हाला एवढा स्कोर आहे, तेवढा स्कोर आहे, तेवढा स्कोर आहे। तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची स्कोरची रेंज नेमकी किती आहे आणि यामध्ये आपण पाहतो की एकंदरीत सेफ स्कोर किती आहे ह्या गोष्टी संदर्भात आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। व्यवस्थितरित्या बघा म्हणजे तुम्ही पुढच्या अभ्यासाला मोकळं होऊन जाचाल। आता त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो, ही गोष्ट ही खूप तितकीच महत्त्वाची आहे निव्वळ विद्यार्थ्यांसाठी। बघा निव्वळ विद्यार्थ्यांसाठी 1 रुपयामध्ये आपल्या अकॅडमीनं 27 नोव्हेंबर पासून या ठिकाणी पुढचे आपण 5 ते 6 दिवसाचा रिव्हिजन प्रोग्राम बनवलेला आहे। प्रत्येक दिवशी काय काय रिव्हिजन होईल हे इथं पाहायला मिळेल। यासाठी हे आपलं ॲप आहे, ॲप डाउनलोड करा आणि काय अडचण आली तर या नंबरवरती किंवा त्या स्क्रोलवरच्या नंबरवर कॉल करा। का तर यामध्ये महाराष्ट्रातील बऱ्यापैकी तज्ञ लोक तुमचं रिव्हिजन घेणार आहेत आणि मागच्या वर्षीसारखा या वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांना याचा भरपूर बेनिफिट होईल। तर ज्या विद्यार्थ्यांना रिव्हिजन करायचं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। आता बघा यामध्ये जर आपण पाहायचं झालं ती धर्मादाय आयुक्ताच्या टोटल शिफ्ट पाहिल्या तर ह्या 3 शिफ्ट झाल्या। किती? ह्या 3, त्यानंतर 7, 10, 11 आणि 12 एकंदरीत या ठिकाणी 1 2 3 4 4 त्रिक 12 म्हणजे टोटल 15 शिफ्ट। आणि टीसीएसच्या पॅटर्न नुसार एका शिफ्ट मध्ये 15,000 विद्यार्थी असतात म्हणजे जवळजवळ 2.25 लाख एवढ्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा 2 लाखाच्या वर पोरांनी पेपर दिलेला हा मॅटर लक्षात घ्या। आता आपण जो पोल टाकला त्या पोल नुसार अप्रॉक्सिमेट तुम्हाला सांगतो की विद्यार्थी जर पाहायचं झालं तर 140 ते 160 च्या दरम्यान महाराष्ट्रातील जवळजवळ 50% विद्यार्थी, बरोबर आहे ना। आता यामध्ये जर आपण 140 च्या खाली विद्यार्थ्यांची संख्या पाहिली तर ही आपण पाहतो 30% घरामध्ये 160 ते 160 च्या वर की या ठिकाणी जर एकंदरीत विचार केला तर 20% विद्यार्थी। आणि जर आपण पाहायचं झालं 180 च्या वर ज्या पोल मध्ये समोर आलेला आहे एक साधारणतः 6% पर्यंत विद्यार्थी। म्हणजे जर पाहायचं झालं 2 लाखाच्या 6% विद्यार्थी जर पाहायचं झालं 10 ते 12,000 विद्यार्थी 180 च्या वर आहेत। आणि यामध्ये अजून बाकी आहे नॉर्मलायझेशन। का तर 15 शिफ्टचं नॉर्मलायझेशन झालं तर हे नॉर्मलायझेशन किमान 15 ते 20 एवढ्या मार्काचा फरक पडतो। किती? 15 ते 20 मार्काचा फरक हे नॉर्मलायझेशन पडतं। म्हणजे 180 च्या वरचा 200 वर जाऊन ही बसू शकतो किंवा 190 वाला 165 पर्यंत खाली येऊ शकतो, 60 पर्यंत खाली येऊ शकतो। त्याच्यामुळे लक्षात घ्या की साधारणतः आजच्या डेट नुसार तिथीनुसार जर पाहायचं झालं तर असंच राहिलं तर 185 च्या खाली मेरिट येईल निरीक्षक पदाचं, असं तर काय वाटायला अर्थ नाही। काय याच्या खाली येऊ शकत नाही असं याच्यावरनं वाटतंय, एक अंदाज वाटतोय। तरी नॉर्मलायझेशनची वाट बघा। आणि बाकी जर तुम्हाला आता लक्षात आलंच असेल आपण नेमकं कुठं आहोत तर दुसऱ्या परीक्षेला टार्गेट करा आणि त्यानुसार अभ्यास करा। चालेल, धन्यवाद। या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।